नमस्कार, गुड मॉर्निंग. मी डॉक्टर सुधांशू कोठाडिया. स्पाइन बाईट्स या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. जे लोक पहिल्यांदा या चॅनलवरती आले असतील त्यांना मी माझे इंट्रोडक्शन देतो. मी डॉक्टर सुधांशू कोठाडिया, स्पाइन सर्जन म्हणून महाराष्ट्रामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. स्पाइन बाईट्स हा माझा चॅनल, त्याच्यावरती आपल्या मणक्याच्या निरनिराळ्या व्याधींच्या बाबतीत एक बेसिक माहिती देण्यासाठी काही व्हिडिओज मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जसे की मणक्याची दुखणे का होते, कशामुळे होते, स्लिप डिस्क काय असते, मणक्याची रचना कशी असते, असे निरनिराळे व्हिडिओज मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सो या व्हिडिओने बरीचशी उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. कारण यूट्यूबवरती भरपूर मटेरियल आहे, पण त्यातलं खरंच योग्य किती आणि अयोग्य किती हे माहीत नाही. त्यामुळं एक उपयुक्त माहिती एकदम ग्राउंड लेवलला जाऊन सोप्या भाषेत सोपं करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी या चॅनलद्वारे करत आहे. सो कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओज मी काही अपलोड जेव्हा करत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आजचा आपला महत्त्वाचा विषय या व्हिडिओचा म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी आणि मणक्याचे दुखणे म्हणजे स्पाइन प्रॉब्लेम्स किंवा बॅक पेन. आता स्ट्रेस, ताण तणाव जर म्हणलं तर आपल्या डोक्यामध्ये एकच प्रश्न येतो, हा मेंटल डिसऑर्डर आहे का? पण तसं नाहीये. आपण बऱ्याच वेळा बघतो की आपल्याला कंबर दुखते, मान दुखते, पाठ दुखते, हातापायाला मुंग्या येतात किंवा आग पडते, पाठीमध्ये, मणक्यामध्ये, कमरेमध्ये आग पडते आणि आपण बऱ्याचशा डॉक्टरांकडे जातो, ट्रीटमेंट घेतो, फाईलवरती फाईल गोळा होत जाते, पण निदान काही मिळत नाही. मग एक्सरे केला जातो, MRI केला जातो, ब्लड टेस्ट केला जातो आणि सगळे रिपोर्ट्स हे ठरल्याप्रमाणे नॉर्मल येतात. मग नॉर्मल रिपोर्ट सगळे असून सुद्धा दुखणं कमी होत नाही, आग पडणं कमी होत नाही, मुंग्या, जडपणा या गोष्टी कमी होत नाही. मग असं का होतं? ह्याचं खरं कारण काय आहे? नक्की कुठं पाणी मुरतं? कशामुळं हा त्रास होतो? खरंच मणक्याचा प्रॉब्लेम असतो का? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर सुरू करूया आजचा महत्त्वाचा विषय, ताण तणाव आणि मणक्याचे प्रॉब्लेम्स म्हणजे स्ट्रेस, एन्झायटी आणि स्पाइन प्रॉब्लेम्स. व्हिडिओ चालू करताना बेसिक गोष्टीमध्ये आपण बघू की स्ट्रेस आणि एन्झायटी म्हणजे नक्की असतं काय. बऱ्याच वेळा स्ट्रेस एन्झायटीचं नाव घेतलं की असं वाटतं की हा एक मेंटल डिसऑर्डर आहे किंवा मेंटल प्रॉब्लेम आहे किंवा मेंटल हेल्थ आहे किंवा आपण वेडे झालो, असे निरनिराळे गैरसमज या स्ट्रेस एन्झायटी बद्दल आज आपल्या मनामध्ये आहे. तर तसं नाहीये. अकॉर्डिंग टू हू म्हणजे कोण? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. त्याच्या दृष्टी स्ट्रेस म्हणजे काय? इट इज अ स्टेट ऑफ वरी. इट इज अ स्टेट ऑफ वरी कॉज्ड बाय डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजेच एखाद्या डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये निर्माण झालेली काळजी, निर्माण झालेली, बोललोय मी, केलेली नाही, निर्माण झालेली काळजी. सो म्हणूनच इट इज अ नॅचरल ह्युमन रिस्पॉन्स दॅट प्रॉम्प्ट्स अस टू ॲड्रेस चॅलेंजेस. हा एक नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातून येणारी रिस्पॉन्स म्हणा किंवा शरीराची प्रतिक्रिया आहे त्या सिच्युएशनला आपल्याला फाईट करण्यासाठी. सो अकॉर्डिंग टू अमेरिकन सायकोलॉजिकल सोसायटी, एन्झायटी इज अन इमोशन characterized by feelings of tension, worried thoughts. So tension, worried thoughts म्हणजे विचार, काळजीपूर्वक विचार. So people may experience recurrent worried thoughts. So हा किंवा ही आहे व्याख्या स्ट्रेस एन्झायटीची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा अमेरिकन सायकोलॉजिकल सोसायटी दिलेली. आता आपल्याला प्रश्न पडेल, हा स्ट्रेस, ही एन्झायटी, ही काळजी आपण तर करत नाही, म्हणजे आपल्या कोणालाच आपण जाणून बुजून स्ट्रेस किंवा एन्झायटी किंवा काळजी करत नाही, पण ही डेव्हलप होते, उद्भवते. म्हणजे कशी काय? सोपी गोष्ट आहे. आपण जगतोय 2024 मध्ये. आपलं आयुष्य आज मल्टीटास्किंग आहे. घड्याळाच्या काट्यावरती आपण फिरतो. आपल्याला
दिलेल्या ठराविक वेळामध्ये निरनिराळी कामे, निरनिराळे टार्गेट हे कम्प्लीट करायचे असतात. मग त्याच्यातनं उद्भवतो जॉब स्ट्रेस, वर्क स्ट्रेस किंवा टार्गेट ओरिएंटेड स्ट्रेस, फॅमिली स्ट्रेस, काही फॅमिली इश्यूज, महागाई वाढलेली असते त्यामुळे मग आपला इन्कम आणि एक्सपेंडिचर ह्याचा वेळ घालण्यासाठीचा स्ट्रेस डेव्हलप होतो. सो हा ऑटोमॅटिकली स्ट्रेस हा डेव्हलप होत जातो. सो स्ट्रेस किंवा अँझायटी हे ऑटोमॅटिक डेव्हलप होतं, आपण ते घेत नाही. पण ह्याच्यातनं निरनिराळे प्रॉब्लेम सुरू होतात, कारण दिलेल्या वेळेमध्ये त्या गोष्टी जर कंप्लीट झाल्या नाहीत किंवा आपलं इन्कम जर समजा कन्सिस्टंटली 2-3 महिने जर कमी झालं येणं केलं कारणाने, सो आपल्याला ऑटोमॅटिकली टेन्शन यायला लागतं, काळजी आपल्याला वाटायला लागते की आपलं पुढं कसं होईल. आणि ही काळजी, ही टेन्शन, ह्याचं सोफिस्टिकेटेड नाव आहे स्ट्रेस आणि अँझायटी. सो या स्ट्रेस आणि अँझायटीमुळे ऍक्च्युली होतं काय, या स्ट्रेस आणि अँझायटीमुळे आपल्या हेल्थवरती, आपल्या शरीरावरती निरनिराळे परिणाम होतात, निरनिराळे प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात. आता आपण बघूया स्ट्रेस आणि अँझायटीमुळे दुखतं का. स्ट्रेस काय आहे समजलं, अँझायटी काय समजलं, पण स्ट्रेस आणि अँझायटी आणि मणक्याचे प्रॉब्लेम्स याचा ऍक्च्युली डायरेक्ट काय संबंध आहे. म्हणजे तुम्ही मला म्हणाल की स्ट्रेस अँझायटी आमच्या डोक्यामध्ये डेव्हलप होते, मग कंबर का दुखते, पाठ का दुखते, मान का दुखते. सो स्ट्रेस आणि अँझायटी ह्याचा मणक्याच्या प्रॉब्लेमशी काही कनेक्शन आहे का. हो आहे, कनेक्शन आहे. स्ट्रेस अँझायटी मध्ये आपल्या शरीरामध्ये एक हार्मोन सिक्रेट होतं, ॲड्रिनालिन. सो एक्साइटमेंट म्हणतो ना आपण एकदा एकदम एक्साइटमेंट झालो किंवा एकदम दुखी झालो, सो ॲड्रिनालिन हे हार्मोन सिक्रेट होतं. त्याच्यामुळे काय होतं, ब्लड प्रेशर वाढतं. त्याच्यामुळे काय होतं, सर्क्युलेशन वाढायला लागतं. त्या सर्क्युलेशनमुळे जे आपले स्नायू असतात, जे मणक्याच्या भोवतालचे स्नायू असतात, ते स्नायू कडक किंवा टाईट होतात आणि मग स्पाझमोडिक पेन चालू होतं. आणि त्यातूनच मग हे सिम्पटम्स, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी किंवा आग पडणे हे सिम्पटम्स चालू होतात. सो मणक्याच्या भोवतालचे स्नायू टाईट होणे किंवा स्पाझम हे 2 गोष्टीमुळे होतं. एक म्हणजे पॅथॉलॉजिकल, म्हणजे काही इंजुरी झाली, इजा झाली, मणक्यात इन्फेक्शन आलं, स्लिप डिस्क आहे, या काही कारणांमुळे मणक्याचे स्नायू टाईट होतात. किंवा हे जे दुसरं कारण मी सांगितलं, ॲड्रिनालिन सिक्रेट होऊन ब्लड सर्क्युलेशन वाढून हायपरव्हॅस्क्युलॅरिटी कंडिशनमुळे आपले मणक्याचे स्नायू टाईट होतात आणि आपल्याला दुखायला लागतात. सो दुर्दैवाने प्रत्येक डॉक्टर काय करतो, दुखते म्हणून गोळी देतो, दुखते म्हणून गोळी देतो, ज्याला आपण पेन किलर म्हणतो. सो बेसिकली हे पेन किलर नसतं, स्नायू टाईट झाल्यामुळे आलेली सूज कमी करण्यासाठीचे मेडिसिन्स दिले जातात. सो जर एखाद्या इंजुरीमुळे सूज आली असेल तर ती या गोळीने कमी होते, पण हे ॲड्रिनालिन सिक्रेट होऊन ब्लड सर्क्युलेशन वाढल्याने जर सूज आलेली असेल तर ती या गोळ्याने कमी होत नाही, कारण सूज याचं कारणच वेगळं आहे. आणि म्हणूनच इतके सारे मेडिसिन्स घेऊन सुद्धा आपलं कमरेचं दुखणं जात नाही आणि अनफॉर्च्युनेटली यातूनच आपण या विचाराच्या चक्रामध्ये अडकायला लागतो की माझं दुखणं कमी का होत नाहीये. सो इतके ट्रीटमेंट घेऊन, गोळ्या खाऊन, निरनिराळ्या गोळ्या खाल्लेल्या असतात, 3-6 महिने ट्रीटमेंट घेतलेली असते आणि मग ऑटोमॅटिकली आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो की मग मला मणक्याचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, माझा प्रॉब्लेम कधीच कमी होणार नाही, इतक्या डॉक्टरांना दाखवलं, इतक्या गोळ्या घेतल्या, इतकी ट्रीटमेंट घेतली, पण काहीच फायदा होत नाहीये. आणि अनफॉर्च्युनेटली आपण या निगेटिव्ह थॉट्सच्या जाळ्यामध्ये अडकायला लागतो. हेच आहे अँझायटी, स्ट्रेस, आणि मग ते शेवटी ऑटोमॅटिकली डेव्हलप होतं डिप्रेशन. सो इट्स अ पार्ट ऑफ डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. आणि जेव्हा हे पेशंटला मी सांगायला लागतो तेव्हा पेशंटला हे पटायला लागतं आणि अक्षरशः काही पेशंटच्या डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागतात, कारण ही वस्तू परिस्थिती असते, कारण आपण त्या इतके अडकून गेलेलो असतो की आपल्याला दुसरा विचारच येत नाही. आपल्याला वाटतं की आपलं जग संपलं, आपलं आयुष्य संपलं, हे दुखणं आज आपल्याला संपून टाकेल. आणि ही वस्तू परिस्थिती आहे जी मी माझ्या ओपडीमध्ये बघतो. आता ह्याला उपाययोजना काय, कारण आपण बघितलं की स्ट्रेस अँझायटी काय असते, ती कशी डेव्हलप होते, त्याला ॲड्रिनालिन हे कसं कारणीभूत असतं, त्याने आपल्या शरीरावरती वाईट परिणाम कसे होतात, मणक्याचे दुखणे कसे होतात आणि ते कमी कसे होत नाही, हे सगळं आपण बघितलं. ह्याला उपाययोजना काय, ह्याला ट्रीटमेंट आहे का.
100% आहे. सो ट्रीटमेंट काय आहे ह्याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा लोकांमध्ये काही चुकीचे गैरसमजुती असतात. जसं की हा मेंटल डिसऑर्डर आहे, त्याला आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात, असं नाही. ह्याला ट्रीटमेंट ही सायकॅट्रिस्ट कडनंच घ्यावी लागते, म्हणजे मानसिक रोग तज्ञ. मानसिक रोग तज्ञ म्हणलं की मग पेशंटला वाटतं की डॉक्टर मला वेडं म्हणतात आणि मग पेशंट डॉक्टरकडे परत जातच नाही. त्यांना वाटतं की मी कंबर दुखीसाठी आलोय, डॉक्टर मला पाठवतोय वेड्यांच्या डॉक्टरांकडे. तसं नाहीये. सो हे हार्मोनल इम्बॅलन्स जो शरीरामध्ये आहे बिकॉज ऑफ निगेटिव्ह थिंकिंग, डिप्रेशन, स्ट्रेस, अँझायटी, ह्याला कंट्रोल करायला मानसिक रोगांचीच मदत घ्यावी लागते, कारण ते त्याचे तज्ज्ञ असतात. सो शॉर्ट टर्म ट्रीटमेंट असते, गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागत नाहीत, पण काही काउन्सिलिंग द्वारा पॉझिटिव्ह वेलबिंग जेव्हा आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला लागतं तेव्हा हे ऑटोमॅटिक हे प्रॉब्लेम कमी व्हायला लागतात. कारण मणक्याच्या दुखण्याबरोबर काही बाकीचे पण सिम्पटम आपल्याला असतात, जसं की झोप कमी लागणे, ऍसिडिटी म्हणजे पित्त होणे, किंवा स्थूलपणा वाटणे, सुस्त वाटणे, किंवा एक अनहॅपी म्हणतो ना आपण की एक इच्छा राहत नाही, आनंदी वातावरण आपल्या बाजूला आपल्याला वाटत नाही, आपण सदैव एका चक्रामध्ये अडकलेलो असतो. हे सगळे प्रॉब्लेम्स या डिप्रेशन किंवा स्ट्रेस अँझायटी मिळतात आणि याला दूर करायला आपल्याला मानसिक रोगांची मदत घ्यावी लागते. आणि जेव्हा तुम्ही यातनं हळूहळू बाहेर लागता तेव्हा सगळेच हे जे प्रॉब्लेम जे मी आता बोललेलो आहे हे हळूहळू दूर व्हायला लागतात. आणि त्याचबरोबर कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी पण दूर व्हायला लागते. आणि ह्याला मग गरज लागते मणक्याचा स्पेशालिस्ट आणि एक मानसिक रोग तज्ञ या दोघांची मिळून ट्रीटमेंट. आणि यातनं आपण नक्की बाहेर पडतो, यातनं 100% बाहेर पडतो. कारण ही कंडिशन टेम्पररी असते, ही परमनंट नसते. कारण हा मेंटल डिसऑर्डर नाहीये, हा आपल्या शरीराचा एक इमोशनल रिस्पॉन्स आहे. सो मित्रांनो, स्ट्रेस, अँझायटी आणि वरी ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये आज खूप मोठा रोल आहे. आणि म्हणूनच तुम्ही बघता की निरनिराळे डॉक्टर आज स्ट्रेस मॅनेजमेंट वरती बाहेर लेक्चर्स देत फिरतात. ही गरज आज आपल्याला भासत आहे, कारण 20 वर्षापूर्वीचा काळ तसा नव्हता, आपलं जीवन तसं नव्हतं. सो या स्ट्रेस अँझायटीला दुर्लक्ष करू नका, किंवा डॉक्टरांना सांगायला लाजू नका की मला निगेटिव्ह थॉट्स येत आहेत किंवा मला या दुखण्याचा सारखा विचार येतो आहे. कारण जेव्हा मी पेशंटला विचारतो तेव्हा पेशंटची रिॲक्शन असते, आम्हाला असं विचार वगैरे काही येत नाही. आणि जेव्हा मी हळूहळू त्यांच्याकडनं काढून घ्यायला जातो तेव्हा मग ते बोलायला लागतात की नाही, ह्याचाच विचार मी सारखं करतो, आणि मग ते नंतर रडायला लागतात की माझं दुखणं कधीच कमी होणार नाही. सो या स्ट्रेस अँझायटीमुळे भरपूर प्रॉब्लेम्स आपल्या हेल्थमध्ये निर्माण होतात. सो या स्ट्रेस अँझायटीला दुर्लक्ष करू नका किंवा डॉक्टरांना सांगायला लाजू नका, कारण योग्य वेळी हे प्रॉब्लेम जर तुम्ही डॉक्टरांशी शेअर केले तर तुम्ही यातनं लवकर बाहेर पडू शकाल. सो मला वाटतं हा एक महत्वाचा विषय आपल्या आयुष्यातला आहे सगळ्यांचा, कारण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस अँझायटी आहे. असा कोणी माणूस नाहीये जो मला सांगेल की माझ्या आयुष्यामध्ये स्ट्रेस अजिबात नाहीये. सो ह्याला मॅनेज करायला शिका. आपल्याला नाही जमलं तर डॉक्टरांकडे जावा, त्यांच्याकडनं मॅनेज करून घ्या, लाजू नका, कारण ही काळाची गरज आहे. कारण ह्याच्याशी भरपूर हेल्थ प्रॉब्लेम निगडीत आहेत, तिथपर्यंत जाऊ देऊ नका. वेळीच जागे व्हा आणि आपली स्ट्रेस अँझायटी ही ट्रीट करून घ्या. सो मित्रांनो, जर आजचा माझा कंटेंट आणि मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा, कारण स्ट्रेस अँझायटी हे सगळ्यांना आहे आणि शेअर करायला कुठलेही पैसे लागत नाही. आणि जर या पद्धतीचे असेच उपयुक्त व्हिडिओज अजून तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ मी पिरियडिकली इंटरमिडिएटली या चॅनलवरती टाकत राहील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.